नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण मुगाची एक वेगळ्या पद्धतीने केलेली भाजी बनवतोय, तीही अगदी साधी सोपी आणि घरातल्या साहित्यामध्ये। बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की आपण 30 मुगाची भाजी खाऊन कंटाळतो, अशा वेळी काय करायचं, किंवा मग अचानक जर पाहुणे घरी आले तर थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आपण जेवण करायचं म्हटलं तर अगदी भरपूर सामान लागतं। अशा वेळी तुम्ही ही रेसिपी नक्कीच करू शकता। तर इथं बघा, मी 1 वाटी इतके हे मूग घेतले। आता हे मूग मी स्वच्छसे निवडून घेतले होते। हे मूग आता आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छसे धुवून घेणार आहोत। नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा कडधान्य करतो किंवा कडधान्याची भाजी करणार असतो तेव्हा ते चोळून धुवायचे, कारण याच्यावरती बऱ्याच प्रकारची औषधं किंवा केमिकल्स असतात, त्यामुळे ते चोळून धुतल्यामुळे लगेचच निघून जातात। त्यामुळे मी ते चोळून धुवून घेतली आणि हे जे काही वरचं पाणी आहे ते पाणी मी बाजूला करून घेतलं। त्यानंतर बघा, ह्याच्यावरती आपण वरपर्यंत येईल असं पाणी घातलं आणि 10 ते 15 मिनिटं एका साईडला ठेवलं, जेणेकरून हे मूग चांगले भिजतील। 10 ते 15 मिनिटांनंतर ते कुकर घेतला आणि कुकरमध्ये हे मूग आपण पाण्यासकट घालून घेतोय, कारण आपण मूग स्वच्छ धुवून घेतले होते, त्यामुळे मी पाण्यासकट हे मूग घालून घेते। आणि त्यानंतर पुन्हा बघा थोडंसं पाणी ऍड करते, जेणेकरून हे पाणी मुगाच्या वरपर्यंत येईल आणि मूग चांगले मऊसूत शिजतील। यामध्ये आपण 1 मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा, 1 मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, 1 हिरवी मिरची घातली, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालून घेतलेत आणि त्यानंतर 1 तमालपत्रीचं पान वापरले। ह्यामध्ये आता आपण चवीनुसार संपूर्ण भाजीला लागणारं मीठ आत्ताच घालून घेऊयात आणि पाव चमचा हळदपूड घातली। आता हे झाकण लावून ह्याला आपण 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत। 4 शिट्ट्यामध्ये हे मूग अगदी मस्त आणि मऊसूत शिजतात आणि त्याबरोबरच हे सगळे आपण कांदा टोमॅटोमुळे चव ही खूप छान येते। आता बघा 4 शिट्ट्या झाल्या होत्या आणि कुकरही चांगला थंड झाला, त्यानंतर मी झाकण काढून घेते। तुम्ही बघू शकता की 4 शिट्ट्यामध्ये अगदी परफेक्ट असे मूग कुकरमध्ये शिजून तयार झालेले आहेत। मी तुम्हाला दाखवले देखील, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे मूग किती छान असे शिजलेले आहेत आणि जो काही कांदा टोमॅटो घातला होता तो पण अगदी मस्तपैकी मॅश झालेला आहे। आता आपण ह्या पळीच्या साहाय्याने हे थोडेसे ज्यातले मूग आहेत ते थोडेसे मॅश करून घेणार आहोत, जेणेकरून काय होतं, आपल्या ह्या भाजीला थोडंसं आळणही बसतं आणि छान असं टेक्स्चर येतं, चव पण खूप छान लागते। संपूर्ण मूग असे मॅश करून घेऊ नका, साधारणपणे ह्या संपूर्ण भाजीमधले 30% मूग आपण मॅश करून घेतो, जेणेकरून चव खूप छान लागते। आता बघा, मी अशा पद्धतीने पळीच्या साहाय्याने हे मी मॅश करून घेतलेलं आहे। अगदी मस्त अशा पद्धतीने हे टेक्स्चरही आलेलं आहे आणि खूप छान असं दिसतंही। आता आपण ह्या मस्तपैकी मुगाच्या भाजीला छानपैकी एक फोडणी तयार करूयात। तर त्यासाठी इथं बघा, गॅसवरती एक मी कढई ठेवली आणि कढईमध्ये मी 2 मोठे चमचे तेल वापरते। तुम्ही इथं तेलाच्या ऐवजी तूप किंवा बटर पण वापरू शकता। ह्यामध्ये मी अर्धा चमचा इतके जिरे घातले। जिरे चांगले फुलले की 1 तुकडा दालचिनीची वापरला आणि 1 हिरवा वेलदोडा वापरून घेतला। हे सगळं छान तेलामध्ये फुललं गेलं की ह्यामध्ये आपण 1 मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा वापरला आणि हा तेलावरती आपण चांगलासा परतवून घेणार आहोत। लक्षात ठेवा, आपण मगाशी पण कांदा वापरला होता। कांदा तेलावरती परतल्याची चव वेगळी आणि अशा पद्धतीने आपण मुगासोबत शिजवल्याची चव वेगळी येते आणि त्यामुळेच ह्या भाजीची चव खूप छान लागते। कांदा थोडासा हलका परतला गेला की ह्यामध्ये मी अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट वापरली आणि ही पण चांगली अशी तेलावरती परतवून घेऊयात, जेणेकरून ह्याचा जो काही कच्चापणा आहे तो पण निघून जाईल। तर इथं बघा, आलं लसूण आणि कांदा छान परतलं गेलंय। गॅस बारीक करूयात आणि काही मसाले ऍड करूयात। पाव चमच्यामध्ये बघा मी हळदपूड टाकून घेतली। 1 ते 1.5 चमचा मी काश्मीरी लाल तिखट न टाकता त्याच्यामध्ये मी कांदा लसूणचा वापर केलाय। आपण नेहमी भाज्यांमध्ये काश्मीरी लाल तिखट टाकतो, पण ह्यावेळी मी कांदा लसूण टाकले। हे कोल्हापुरी कांदा लसूण आहे आणि अर्धा चमचा मी धणेपूड घातली आणि हे सगळे मसाले चांगले मिक्स करून घेतले। आता हे मसाले खाली जळू नयेत किंवा लागू नयेत म्हणून आपण ह्यामध्ये लगेचच थोडंसं पाणी घालून घेतोय, जेणेकरून हे मसाले चांगले असे फुलतातही आणि हे अजिबात खाली चिकटत नाहीत, कारण जर मसाले खाली चिकटले गेले तर याची जी टेस्ट आहे ती छान लागत नाही। त्यामुळे पटकन पाणी टाकून घ्यायचं आणि 2 मिनिटं हे परतवून घ्यायचं। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका, म्हणजे माझे असे छान छान व्हिडिओ आले त्याचं नोटिफिकेशन सरळ तुम्हाला बघायला मिळेल। तर आता बघा मस्तपैकी छान कट पण सुटलाय। तर ह्यामध्ये आपण मॅश करून घेतलेले मूग होते ते संपूर्ण मूग घालून घ्यायचे। आता हे छान असं मिक्स करून घेऊयात। आपण नेहमी मुगाची आमटी किंवा मुगाची सुकी उसळ बनवत असतोच, पण अगदी अशा पद्धतीने केल्यामुळे आपलं कामही वाचतं, कारण आपण भाकरीसोबत आणि भातासोबत ही एकच रेसिपी खाऊ शकतो। तर आता बघा छान उकळी आलेली आहे। तर मी कुकरमध्ये थोडेसे मूग शिल्लक होते, त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं। तर ते पाणी मी गरम घातलं होतं, जेणेकरून ह्या पदार्थाची जी काही चव आहे ती आहे अशी मेंटेन राहावी म्हणून। आणि त्यानंतर ते पाणी ह्याच्यामध्ये मी ओतून घेतलं
आता हे छान असं मिक्स करूयात। तुम्हाला ही भाजी कितपत घट्ट किंवा कितपत पातळ हवे ह्यावर तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवू शकता। दणकून अशा 4 ते 5 उकळ्या काढून घ्यायच्या, म्हणजे अगदी मस्त भन्नाट चव येते। आणि छानपैकी उकळी आली की भरपूर सारा बारीक चिरून घेतलेली मी कोथिंबीर घातली आणि अर्धा चमचा म्हणजे शेवटी गरम मसाला घालते। शेवटी गरम मसाला घातल्यामुळे गरम मसाल्याचा जो काही फ्लेवर आहे तो संपूर्ण भाजीला खूप छान पद्धतीने लागतो। हे छान असं मिक्स करून घेऊयात आणि गॅस न बंद करता हा अगदी कमी गॅस ठेवून हे मस्तपैकी असंच एका साईडला ठेवून देणार आहोत। आणि तोपर्यंत बघा मी एका गॅसच्या बाजूला किंवा दुसऱ्या गॅसवरती मी एका छोट्या पॅनमध्ये 1 चमचा साधूक तूप गरम करायला ठेवलं होतं। आपण पूर्ण रेसिपी तेलामध्ये बनवली आहे, पण वरतून अशा पद्धतीने फोडणी तुपाची दिली ना तर रेसिपी खूप छान लागते। ते तूप बघा छान वितळलं गेलंय। ह्यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या मी उभ्या पद्धतीने चिरून घेतल्या होत्या आणि त्या घातल्या। लसूण थोडासा तांबूस होऊ द्यायचा, म्हणजे लसणाचा जो काही फ्लेवर तो खूप छान येतो। लसूण बघा मस्त तांबूस झालेला आहे। अर्धा चमचा आपण याच्यामध्ये जिरे घालूयात आणि हे पण मस्तपैकी छान असे फुलून घ्यायचे। हे सगळं बघा छान फुललं गेलेलं आहे। तर ह्यामध्ये आता आपण कढीपत्त्याची 4 ते 5 पाने घेतली होती आणि ती बारीक कट करून घेतली आणि ती वापरली होती। तुम्ही याच्यामध्ये हवं तर थोडासा अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट वापरू शकता रंगासाठी, पण मी न वापरता इथं काहीच वापरलं नाही। आणि थोडासा पाव चमचा मी हिंग वापरला आणि गरमागरम जी काही फोडणी होती ती आपण गरम गरम उखळत्या मुगावर घालून घेतली। त्यामुळे काय होतं अगदी मस्त येतं। आणि फोडणी घातल्या घातल्या दुसऱ्या मिनिटालाच लगेच वरून असा झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करून द्यायचा। जो काही फोडणीचा जो काही फ्लेवर तो पूर्ण भाजीला लागतो आणि त्यामुळे चव अगदी भन्नाट लागते। 5 मिनिटांनंतर बघा मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि अगदी मस्त सुगंध घरभर पसरलेला आहे। ज्या पद्धतीने आपण रेस्टॉरंटमध्ये वगैरे आपण अशा पद्धतीने मुगाची किंवा मूग तडका खातो किंवा मुगाची वेगळ्या पद्धतीची भाजी खातो तर ती अगदी अशाच पद्धतीने बनवली जाते। थोडीशी वेगळी आहे, साहित्य तेच आहे, त्यामुळे झटकन बनवता येते। तुम्हाला आजची माझी मुगाची भाजी कशी वाटली ते मला कमेंटमधून कळवायला विसरू नका। आणि जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका, म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये पाहिले जातात। चला तर मग भेटूत एका नवीन आणि अशाच मस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत आजच्या मुगाच्या भाजीचा आस्वाद तुम्ही भाकरी किंवा चपाती सोबत कशासोबतही घेऊ शकता। तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय।